स्टेजवर सांगितलेलं आहे की 307, 324, 326 कोणतेही कलमा लागले तर चालतील, मात्र गद्दाराला सोडू नका. याच्यावर काय? बरोबर आहे ना. ह्या गद्दारांना, ह्या हरामखोरांना निवडून आणण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर आंदोलन केले, अनेक शिवसैनिकांनी अंगावर केसेस लावल्या, तेव्हा ही शिवसेना मोठी झाली. आणि त्या शिवसैनिकाच्या भरोशावर एक गद्दार हरामखोर खासदार झाले. आणि त्या जनतेसंघ, त्या पक्षासंघ बेमानी केल्यावर एखादी केस अजूनही लागली तर काय फरक पडते? आम्हाला 324 माहीत आहे, 326 माहीत आहे, 307 माहीत आहे. एखादी 1-1.5 महिन्यात बाहेर येते माणूस. अनिल देशमुखांसारखा माणूस 9 महिने जेलात राहिले पण पक्षाचे प्रामाणिक राहिले. संजय देशमुखसारखी हरामखोरीने केली. संजय देशमुख 15 वर्ष वनवासात होता, कुत्रं हेपलत नव्हतं संजय देशमुखांना, कोणी विचारत नव्हतं. संजय देशमुखांना मी सावंत साहेबांकडे नेलं, उद्धव साहेबांकडे नेलं आणि खासदारकीची उमेदवारी दिली. आणि असे हरामखोर जे लोक या खासदारांनी हरामखोर केले, या खासदारांना शिवसेनेत त्यांची जागा दाखवतील. काही फरक नाही पडत 307, 324चा. जे काही दौरे करत आहेत हे वराती मागून घोडे आहेत आणि मीच त्यांना हे दौरे करायला भाग पाडलेला आहे. कोण म्हणते? मला सांगा, आता तुम्ही मीडियावाले आहेत, जसं तुम्ही खासदारांचा सर्वे करून खासदारांना किती निधी खर्च केला, तसा एकनाथ शिंदे जेव्हापासून शिवसेनेत आहे, उद्धव साहेब आहेत महाराष्ट्रात, एकनाथ शिंदेने किती दौरे केले सुरुवातीपासून आतापर्यंत. जेवढ्या निवडणुका झाल्या, एकनाथ शिंदेनं 2.5 वर्षाच्या अगोदर जे बंड केलं, त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात किती शिवसैनिकाला निवडून आणण्यासाठी फिरला, किती विजय करण्यासाठी फिरला. या 6 खासदाराला एकनाथ शिंदे फिरला होता का? एकनाथ शिंदे फिरले का या 6 खासदाराला निवडून आणण्यासाठी? उद्धव साहेब फिरले, आदित्य साहेब फिरले, शिवसैनिक हिंडले. हे काय बाहेर काढतात? अरे यांनी तर शिवसेना गुजरातवर नेऊन टाकली, गुजरातमध्ये नेऊन टाकली. मराठी माणसाची शिवसेना यानं गुजरातची शिवसेना करून टाकली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.